आईची मला गरज नाही. आणि ऐक, या झोपडीत सुद्धा तुला राहण्याचा अधिकार नाही पोहोचवला. त्यामुळे ही आई तुला सांगते, जा जा, तिथं तुझी जागा आहे तिथं चालता हो. माझ्या मित्रासमोर एक क्षणही थांबायचा नाही. जा, चालता हो म्हणते. नको आई, असं बोलू नकोस का? नाही, मला तुझं तोड सुद्धा नाही पाहिजे. माझ्या आईला माझं तोंड सुद्धा बघण्याची इच्छा नाही का? तर महाराणीला त्या एक शब्द दिलास म्हणून त्या महाराणीनं तुला त्या भुजावतीनं आज्ञा केली म्हणून पोटच्या पोराप्रमाणे ज्याला या कृष्णाला वाढविलंस, खेळविलंस, त्याच्यावर आता लाथ मारतेस का ग? का महाराणीचा आदेश मिळाला म्हणून? ठीक आहे, जातोय मी. कारण सत्तेपुढे माणसाचं शहाणपण हरलं जातं आहे याची जाणीव आहे मला. सत्ता बोलली, जा त्या बाळाला पाठवून दे. आणि म्हणून तुझी अशी जर का वर्तवणूक असेल माझ्याबद्दल, ठीक आहे, नाही तुला त्रास देणार. इच्छा आहे ना तुझी, या तुझ्या पोरानं या कृष्णांगरानं तुला सोडून जावं, एवढंच हवं ना तुला? माझं ओझं झालं ना ग तुला? ठीक आहे, नाही थांबणार होता, नाही पुन्हा तुला तोंड दाखवणार. ऐकतेस ना? तुला येणार नाही, इकडे येणार नाही मी. तुला माझं तोंड बघायचं नाही ना ग? बघा, हा तुझा पोर पुन्हा येणार नाही. जा, चालता येतो. ठीक आहे, जातोय मी तुझ्या शब्दासाठी आणि तुझी आज्ञा म्हणून जातोय. तुझी आज्ञा म्हणून. माझा सोना तर निर्वाणीच्या शब्दाला तू सांगत आहेस ना, जा इथून. जातोय मी, पण तिथे राहणार नाही हे मात्र आहे. इथे देईन, तुझ्याशिवाय नाही मी तिथं राहू शकत. माझे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असते. नाही, अशक्य आहे. मी तिथे राहणार नाही. फक्त तुझ्या शब्दासाठी मी तिला भेटू देईन. ऐकतेस ना? फक्त तुझ्या शब्दासाठी जातो. फक्त तुझ्या शब्दासाठी. मी जाण्यासाठी मागे पुढे करतो का माहितीये का? मनात एक विचार निर्माण झाला. कसला? जर का आता तुझ्या म्हणण्यानुसार तुझी आज्ञा म्हणून जर का मी गेलो, माझी काळजी वाट आणि तिने मला इथे पाठवलंच नाही तर? पाठविले. नको ग, मला जायचं नाही ग. आई, जा, तुझी आई तुला बोलावते. जा ना रे बाळा. ठीक आहे, जा. पण मी म्हणाल्याप्रमाणे मी तिथे राहणार नाही. आणि जर जात नसशील ना, तर ऐक, का? या आईच्या रक्ताची शपथ आहे तुला. आई! 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 होती. मी जातो म्हणालो ना.
आयुष्य माघारी येऊ नको ना बाळ. बाळ तुझं विश्वात येते या झोपडीत नव्हे. झोपडीत जा बाळ. येतोय मी. जवळी असूनी तुला आशा पमजला मिळावा. जवळी असूनी तुला आशा पमजला मिळावा. शोधू कुठे मी किनारा, शोधू कुठे मी किनारा. तुझी आठवण वेळ पदोपदी मला हो तुला रे सौभाग्यशाली दास माझा. बाळा तुझ्याच साठी आई स्वतःची काळजी घे. मुगी मावली. आई स्वतःची काळजी घे. बाळा तुझ्याच पोटी ममता. तेव्हा काय आबाजीला जन्माला तुम्ही दुःख झालं? हेच दुःख माझ्या पदरात टाकायचं होतं का रे तुला? एका हातानं दिलंस आणि दुसऱ्या हातानं ते घेतलं. नाही, पण नाही. राजकर्त्यांवर माझा विश्वास आहे. राणी भुजावतींवर माझा विश्वास आहे. इथं राहून तरी तो लबाड माझा काय करणार होता? त्याचं विश्व त्याचं जग तर त्या राज्याच्या ठिकाणी. मी वेडी आहे. मी उगाच जीव लावून बसले. हो वेडी आहे मी. ज्याचं बाळ होतं त्याच्यापर्यंत गेलं. माझ्या नशिबात होतं तिथपर्यंत ते मिळालं. नाही मी वेडी आहे. सुख दुःख